तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रात एक अशी जत्रा भरते जिथे कोणत्याही क्रेन किंवा मशीनच्या मदतीशिवाय तब्बल 70 ते 80 फूट उंच महाकाय लाकडी काठ्या केवळ शेकडो तरुणांच्या बाहुबळावर आकाशात सरळ उभ्या केल्या जातात. अंगावर काटा आणणारी ही परंपरा नेमकी कुठली आहे, जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, ही परंपरा रायगड जिल्ह्यातील पेण जवळच्या रावे गावची. या गावाची ग्रामदेवता आणि भाविकांची कुलस्वामिनी ही आई रायबा देवी आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात म्हणजे चैत्र पौर्णिमेला इथे एक भव्य यात्रा भरते, जिला काठ्यांची जत्रा म्हणून ओळखले जाते. 100 ते 150 वर्षांची परंपरा लाभलेल्या या जत्रेत मानाच्या 3 महाकाय काठ्या उभारल्या जातात. या प्रत्येक काठीचा एक वेगळा रंग आणि दैवत आहे. जसे की लाल काठी ही शिवाराचा रक्षक असलेल्या मसोबाची, पिवळी काठी ही महाराष्ट्राचे लाडके दैवत जय खंडोबारायाची आणि निळी काठी ही प्रभू जय श्रीरामाची असते. या जत्रेची सर्वात मोठी रंगत म्हणजे या 3 गटांमध्ये लागणारी ईर्षेची स्पर्धा. ज्या गटाची काठी आकाशात सर्वात उंच आणि ताठ उभी राहते तो गट त्या वर्षीचा विजेता ठरतो. विशेष म्हणजे मागील काही वर्षात निळ्या रंगाच्या श्रीराम गटाने सलग 4 वर्ष सर्वात उंच काठी उभारून विजेतेपद पटकावले होते. देवीचा पारंपरिक पालखी सोहळा, डोळे दीपवणारी रोषणाई आणि या सर्व पारंपरिक वातावरणात आता डीजेच्या दणदणाटाची पडलेली भन्नाट भर. यामुळे रावे गावाची ही यात्रा म्हणजे तरुणाईसाठी एक मोठा उत्सवच असतो. तुम्ही याआधी कधी या जत्रेला गेला आहात का? किंवा तुमच्या गावात अशी कोणती परंपरा आहे? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी संस्कृतीच्या अभिमानासाठी फॉलो करा मराठी कल्चर क्लब.